माझ्या वडिलांना न्याय मिळायलाच हवा. त्यांच्यावर जी मारहाण झाली, ज्याने मारलं त्याला शिक्षा झालीच पाहिजे आणि त्याला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. त्याच्या सगळ्या संस्था बंद पडल्याच पाहिजे आणि माझ्या वडिलांच्या आत्म्याला शांती मिळाली पाहिजे. मागणी केली की आज ही घटना आमच्यावरती आलेली आहे, महाराजांवरती आलेली आहे, आमच्या कुटुंबावरती आलेली आहे. याच्यानंतर ही घटना दुसरं कुठल्याही कुटुंबावरती, कुठल्याही वारकरी संप्रदाय असेल, शेतकरी असेल, शेतमजूर असेल, सर्वसामान्य असेल, कुणाच्याही कुटुंबावरती ही घटना येऊ नये. हे पैशाचा माज कुठंतरी शासनानं पैशाच्या माजावाल्या माणसाला रोखलं पाहिजे, जनसामान्यांचा आवाज ऐकला पाहिजे. एवढंच आमचं या म्हणणं. त्या संस्थेची शाळा, त्या जेवढ्या त्याच्या संस्था असतील, त्याचे अकाउंट असतील, सगळं सील करून त्याला थांबवलं पाहिजे. त्याची शाळेची मान्यता सुद्धा रद्द झाली पाहिजे की या शाळेमध्ये किती गैरव्यवहार होतात. गोबाडे साहेब सुद्धा या प्रकरणामध्ये निलंबित व्हायला पाहिजे, कारण की या प्रकरणामध्ये आम्ही ज्या वेळेस तिथं न्याय मागण्यासाठी गेलो होतो, FIR घेण्यासाठी त्यांना फिर्याद देण्यासाठी गेलो होतो, त्या टायमाला आम्हाला 2 ते 3 वाजेपर्यंत आमची फिर्याद घेण्यात नव्हती आली. SP साहेब जेव्हा आले तेव्हा आमच्या फिर्याद घेण्यात आली. त्यामुळे आमची प्रमुख मागणी त्यापैकी एक आहे की ते PI सुद्धा त्या प्रकरणात निलंबित व्हायला पाहिजे. आमच्या समस्त गावकरी मंडळी परिवाराच्या वतीने की तात्काळ त्या आरोपीवर कडक कारवाई करून लवकर अटक करण्यात यावी. कुटुंबाला आर्थिक मदत शासनातर्फे लवकरात लवकर जाहीर करावी. ही सर्व ग्रामस्थाच्या वतीने, पंचक्रोशी नागरिकाच्या वतीने आम्ही परिवाराच्या वतीने मागणी करत आहोत शासनाला.